नमस्कार मित्रांनो, आज आपण आंब्याच्या बागात आहोत. ही आंब्याची बाग आता चांगली मोहरली आहे. आपल्याकडे ही बाग असेल किंवा आपल्याकडे ही आंबे आपण पाहिले असतील तर तुमच्याकडे इतका फुलोरा त्याला आला आहे का, इतकं त्याला मोहर आला आहे का, ते पण आपण शेतात जाऊन पहा आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. बघा ना किती ह्याला तौर आलाय म्हणतो आपण किंवा आंबा फुटलाय म्हणतो. बारीक बारीक कैऱ्या ह्याला यायला लागल्यात. ह्या वर्षी लय आंबे खायला मिळते ना असं हे तौर बघून तरी वाटतंय. आणि आपली काही नजर लावू नका ह्याला, कारण एवढे चांगले आंबे फुटलेत, नजर काही लावू नका. पाखरांचं चिवचिवाट सुद्धा तुम्हाला ऐकायला येत असेल. कदाचित ते सुद्धा हेच सांगत असतील की ह्या वर्षी आम्हाला आंबे भरपूर खायचेत, वाईट नजर काही कोणी लावू नका, चांगले आंबे येऊ द्या म्हणजे आम्ही आमचं आनंदाने ते आंबे खाऊ. असंच तर ही पाखरं म्हणत नसतील ना. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कळते का ही पाखरांची भाषा? बघा ह्या कायऱ्या कशा आल्यात लहान लहान. अशा छान कायऱ्या यायला लागल्यात. तुम्ही जर पाहिलं तर पहा, कायऱ्या लहान लहान कायऱ्या यायला लागल्यात. मला तर ह्या कायऱ्या बघून मनात उकळी फुटायला लागली, कारण ह्या वर्षी आपल्याला भरपूर आंबे खायला मिळणार असं नक्की वाटायला लागलं. कारण एवढ्या कायऱ्या आल्यात छोट्या छोट्या, आणि हा बहर त्याला आलेला हा मोहर आणि नंतर लागलेल्या ह्या छोट्या छोट्या कायऱ्या, त्याच्यामुळं नक्कीच प्रचंड प्रमाणात आंबे यावर्षी खायला मिळतील असं वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडं पण असे आंबे असतील, कायऱ्या आल्यात का, मोहर चांगला आला आहे का, कायऱ्या चांगल्या आल्यात का, रोग पडला आहे का, आबाळ आल्यामुळे त्याचा काही दुष्परिणाम झाला आहे का, हे तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. इथं तर पहा, या फळबागेमध्ये, या आंब्याच्या बागेत किती दाट कायऱ्या असल्या पाहिजेत सांगा तुम्ही. एवढा मोहर आल्यानंतर एका फांदीला अशा 35-40 कायऱ्या एकाच फांदीला छोट्या. हे बघा केवढी फांदी आहे ही, बघितलं का? एवढ्या छोट्या फांदीला 35 ते 40 कायऱ्या आपल्याला लागलेल्या दिसतात. एवढ्या आता टिकतील न टिकतील, पण जर ह्याच चांगल्या आकाराच्या करायच्या राहिल्या तर ह्याच्यामधल्या कमी करावं लागतील. प्रत्येक फांदीला एवढ्या कायऱ्या आपल्याला लागलेल्या दिसतात. बघा ह्या कायऱ्या. आंब्याला जास्त फळ येणं, आंबा जास्त मोहरणं आणि ज्वारीचं पीक किंवा पावसाचं प्रमाण म्हणजे दुष्काळ वगैरे याचा काही संबंध आहे का, हे पण आपल्याला माहीत असेल तर नक्की सांगा. कारण मी असं ऐकलं आहे की जर जास्त आंबे लागले तर त्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहतं, म्हणजे दुष्काळाची शक्यता असते असं मी ऐकलं आहे. पण हे खरं आहे का, तुम्हाला याबाबत काही जर अनुभव असेल तर तुम्ही पण सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि ते व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला ते चांगले पाहता येतील. नमस्कार.